मिसळ करणार म्हणून 1 वाटी सुकं खोबरं किसून हे मंद आचेवर भाजून घ्यायचं. मिसळसाठी लागणारे साहित्य मी मटकी उकडून घेतलेली आहे, 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं. जास्त घालू नये, कमीच घालावं. आणि लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड गोडा मसाला घालू शकता. तर हे मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आणि 1 चमचा तेल घेऊन एक कांदा, आलं, लसूण आणि थोडा टोमॅटो भाजून घ्यायचा. तर ही रेसिपी आज करते आहे मिसळची. हे बघा, हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हा कांदा आणि टोमॅटो हा जरा थंड झाल्यानंतर मी सगळं मिश्रण एकत्र करून घेणार, मिक्सरवर काढणार. हे आता गॅस बंद करते आणि हे सगळं थंड झाल्यानंतर वाटून बघा. कांदा, लसूण हे सगळं सुकं खोबरं भाजून वाटून हे असं परतून घ्यायला पाहिजे. असं परतून घेऊन जरा तेल सुटायला पाहिजे, असं करत राहायचं. मग थोडं लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि तुम्हाला पाहिजे तर गोडा मसाला पावडर, नाहीतर गरम मसाला. तर हे मी असं ढवळून घेऊन हे जरा परतून घेते. आणि हा मसाला झाल्यानंतर ही उकळलेली मटकी आहे ती घालायची. हे बघा, जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला तेवढं करायचं. हे आता मी असं करत परतून घेते. तेव्हा पाणी असं तेल सुटेपर्यंत हे 4-5 मिनटे असा हा मसाला भाजून घ्यायचा. हे बघा, हे असा भाजून घेतला की त्याच्यात हे बघा 1 मोठा चमचा धणे पावडर घ्यायची आणि असं ढवळून घ्यायचं. आता 1 मोठा चमचा लाल तिखट घ्यायचं आणि हे सगळं ढवळून घ्यायचं. हे सगळं ढवळून तेल येईपर्यंत परतून घ्यायचं. आता थोडा गरम मसाला नाहीतर गोडा मसाला घालायचा. आता हा गरम मसाला घालते. आम्ही जास्त गरम मसालाच करतो हा घालायचा आणि परतून घ्यायचं. परतून घेतलं की ही जी उकडलेली मटकी आहे ती पण घालून घ्यायची. चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण असं ढवळून घ्यायचं. जरा या मिश्रणाला जरा उकळ येऊ दे. मीठ घातलेलं आहे. जरा पाहिजे तर कोथिंबीर तुम्ही चिरून घालू शकता.